सन्माननीय प्रांताध्यक्षांना मला भेटायचं आहे. त्याची भेट घेतल्यानंतर पुढचा जो काही निर्णय होईल त्याच्यानंतर मी आपल्याशी नक्की संवाद साधेल. माझी विनंती राहील मला भेटीसाठी अजून तर सन्माननीय प्रांताध्यक्ष माझा जो काही बाहेरून मी नक्की आपल्याला सगळी सन्मान्य मंडळी जी नाही का या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांभाळतात त्या सगळ्या किंवा पक्ष नेतृत्व म्हणून आहेत त्या सगळ्यांचे मला या ठिकाणी त्यांची चर्चा करता आली किंवा त्यांनी माझ्याशी चर्चा केली त्याबद्दल मी त्यांचे मनातून आभार मानतो. माझी चर्चा होत आहे तोपर्यंत मला काही सांगता येणार. आज भेटीसाठी नेमकं कारण काय चर्चा म्हणजे पक्ष आहे शाहू फुले आंबेडकरांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला निर्णय जो असेल पुढचं पाऊल जे असेल ते आपण माध्यमांच्या समोर येऊन सांगू. आधी सपकाळांना आपल्याला भेटायचं आहे असं या ठिकाणी प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे. प्रशांत जगताप हे थोड्याच वेळामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळतीये. मात्र टिळक भवनामध्ये पोहोचल्यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचे ते सुरुवातीला भेट घेणार आहेत आणि त्याच्यानंतर ते माध्यमांच्या समोर येऊन आपली पुढची भूमिका जी आहे ते मांडतील, सविस्तरपणे सांगतील. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ 26 वर्षांनंतर सोडली. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत ते होते. मात्र सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ज्या घडामोडी घडतायत त्यावर त्यांनी आपला आक्षेप जो आहे तो वेळोवेळी नोंदवलेला होता. शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला होता. त्यानंतर प्रशांत जगताप यांची पुढची भूमिका काय असेल, राजकीय पावलं काय असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळतेय आणि आता टिळक भवनमध्ये ते पोहोचलेले आहेत. मात्र माध्यमांनी त्यांना या संदर्भातला प्रश्न विचारला कारण कालही त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून काही संवाद झालेला आहे. 9 मिनिटं संवाद झाला आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांनी शिवसेनेमध्ये येण्यासंदर्भात त्यांनी ऑफर दिलेली होती अशी माहिती मिळते. मात्र त्या संदर्भात प्रशांत जगताप यांनी काही स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं नाही आणि सकाळी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता अशी देखील माहिती मिळत होती. आता टिळक भवनमध्ये प्रशांत जगताप पोहोचलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ते चर्चा करतील, संवाद साधतील आणि पुढे नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द ही फार महत्त्वाची राहिलेली आहे. प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना आणि चर्चांना उधाण आलेलं होतं. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रशांत जगताप यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचं आता पुढचं पाऊल काय असेल या संदर्भातल्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होत्या. काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळतेय. सन्माननीय प्रांताध्यक्षांना मला भेटायचं आहे. सर्व त्यांची भेट घेतल्यानंतर पुढचा जो काही निर्णय होईल त्याच्यानंतर मी आपल्याशी नक्की संवाद साधेल. माझी विनंती राहील मला भेटीसाठी अजून तर सन्माननीय प्रांताध्यक्ष माझा जो काही बाहेरून मी नक्की आपल्याला सगळी सन्मान्य मंडळी जी नाही का या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांभाळतात त्या सगळ्या किंवा पक्ष नेतृत्व म्हणून आहेत त्या सगळ्यांचे मला या ठिकाणी
त्यांची चर्चा करता आली किंवा त्यांनी माझ्याशी चर्चा केली याबद्दल मी त्यांचे मनातून आभार मानतो. माझी भेट झाली. माझी पूर्ण चर्चा होत आहे त्यामुळे मला काही सांगता येणार नाही. माझी भेट झाली. तुम्ही आज भेटीसाठी नेमकं कारण काय? चर्चा म्हणजे पक्ष आहे शाहू फुले आंबेडकरांचा पक्ष आहे.